कधी आपण शांत बसून विचार केला आहे का? आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त गैरसमज हे पैशामुळे किंवा स्वभावामुळे होत नाही. ते होतात आपण बोलताना कोणत्या छोट्या चुका, चुकीची वेळ, चुकीचं ठिकाण किंवा चुकीची पद्धत. आपण शब्द चुकीचे वापरतो आणि नंतर वातावरण किंवा दिवस संपूर्ण बदलून जातो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ एक महत्त्वाची गोष्ट शिकवणार आहे. आपण कधी, कुठे, कसं बोलायचं हे जर शिकलो तर आपलं 50% आयुष्य खूप सोपं आणि शांत होऊन शकतं. नंबर 1, कधी बोलायचं. हे समजलं म्हणजे अर्ध्या आयुष्याची कला शिकणं. कारण बोलणं म्हणजे फक्त शब्द नाही, तर योग्य वेळ निवडणं आहे. समोरचा रागात असेल, त्रासात असेल किंवा मनावरती भार असेल तर आपण कितीही बरोबर बोललं तरी त्याला ते चुकीचंच वाटतं. म्हणून पहिला नियम नेहमी लक्षात ठेवा. व्यक्तीचा मूड, परिस्थिती आणि वेळ बघून बोलायचं. कोणाचं मन खराब असताना मोठी चर्चा सुरू केली तर भांडण ठरलेलंच असतं. पण तीच चर्चा शांत वातावरणात केली तर 5 मिनिटात सुटते. योग्य वेळ ओळखण्यासाठी फक्त 3 गोष्टी बघा. तो ऐकण्याच्या मूडमध्ये आहे का? चेहऱ्यावरती तणाव आहे का? आणि त्याच्याकडे वेळ आहे का? यापैकी एक तरी नाही असेल तर आपलं बोलणं थोडं थांबवणंच जास्त शहाणपणाचं ठरतं. नंबर 2, कुठे बोलायचं. हा संवादाचा सर्वात नाजूक पण महत्त्वाचा भाग आहे. कारण प्रत्येक गोष्ट सगळ्यांसमोर बोलायची नसते. जागा चुकीची असेल तर आपल्या योग्य बोलण्यालाही चुकीचा अर्थ मिळतो. एखाद्याची चूक त्याच्यासमोर शांतपणे सांगितली तर तो सुधारतो, पण तीच गोष्ट सगळ्यांसमोर ओरडून सांगितली तर तो मनाने दूर जातो. म्हणून एक नियम कायम लक्षात ठेवा. खाजगी गोष्टी खाजगीत, सार्वजनिक गोष्टी सार्वजनिक ठिकाणी. कौटुंबिक चर्चा घरात, ऑफिसचे मुद्दे ऑफिसमध्ये आणि वादविवाद बंद दरवाजा मागेच. पण कौतुक ते नेहमी सगळ्यांसमोरच. कारण कौतुक माणसाला जोडतं आणि टीका माणसांना अंतरावरती नेऊन ठेवते. नंबर 3, कसं बोलायचं. कारण शब्दांपेक्षा त्यांची शैली जास्त प्रभाव टाकते. अनेक वेळा आपण जे बोलतोय ते चुकीचं नसतं, पण आपण कसं बोलतो यामुळे समोरचा दुखावला जातो. काही लोक साधे शब्द वापरतात, पण त्यांचा सूर इतका शांत असतो की ते ऐकताना मनाला आधार मिळतो. तर काहींचं बोलणं बरोबर असतं, पण त्यांची उग्र पद्धत शब्दांना कठोर बनवते. म्हणूनच चालाखीने बोलणं म्हणजे लोकांना फसवणं नव्हे, तर स्पष्टता, सभ्यता आणि प्रभाव यांचं मिश्रण असलेली संवाद कला. यासाठी आपण काही नियम पाळणं अत्यावश्यक आहे. बोलण्याची सुरुवात शांत आवाजाने करणे. तू नेहमी अशा आरोप करणाऱ्या वाक्याऐवजी मला असं वाटतं असं मऊ सुरुवात वापरली तर लांबलचक भाषण देण्यापेक्षा थोडक्यात व मुद्देसूद बोलणं, आवाज नियंत्रित ठेवणं आणि सर्वात महत्त्वाचं भावनांवरती ताबा ठेवणं. कारण जेव्हा राग किंवा चीड शब्दांमध्ये मिसळतोय तेव्हा अगदी बरोबर बोललेली गोष्ट ही चुकीची वाटू लागते. पण शांत मनाने बोललं तर आपले शब्द केवळ ऐकले जात नाही, ते समजले जातात, स्वीकारले जातात आणि मनाला स्पष्ट करतात. चौथा मुद्दा, 3 प्रकारचं बोलणं. आपल्याला कोणता वापरायचा हे ठरवायचं. आपल्या बोलण्याचे मूल्य ते 3 प्रकार असतात. एक उग्र, एक मूक आणि समतोल. उग्र बोलणं म्हणजे मीच बरोबर असा आक्रमक सूर, ज्याच्यामुळे समोरचा घाबरतो, रागवतो किंवा आपल्यापासून दूर जातो. मूक बोलणं म्हणजे काहीही चालेल, मी बोलणार नाही आणि स्वतःला दाबून ठेवण्याची शैली, ज्यामुळे आपलं मत कधीच समोर येत नाही आणि आपणच आतून तुटून जातो. पण तिसरा प्रकार समतोल बोलणं. हा सर्वात शक्तिशाली आहे. यात आपण समोरच्याचं मत मान्य करतो, पण स्वतःचं मतही शांतपणे आणि आत्मविश्वासाने मांडतो. यात आवाज उग्र नसतो, अहंकार नसतो, फक्त स्पष्टता आणि आत्मविश्वास असतो. आणि अशा संवादामुळे ना भांडण होतं, ना मन दुखतं. उलट नातं मजबूत होतं आणि चर्चा समाधान देणारी ठरते. मुद्दा 5, चालाखीने बोलण्यासाठी या 5 गोष्टी महत्त्वाच्या असतात. चालाखीने बोलण्यासाठी काही नियम आपल्या दैनंदिन बोलण्यात
आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिला नियम, उत्तर देण्याआधी 2 सेकंद थांबा. हा छोटा थांबा तुमच्या आवाजातील घाई, राग आणि ताण कमी करतो आणि बोलणं शांत, विचारपूर्वक बनवतो. दुसरा नियम, प्रश्न विचारून संवाद वाढवा. कारण तुला काय वाटतं किंवा आपण असं करून पाहू असे प्रश्न समोरच्या व्यक्तीला महत्त्व दिल्याचे अनुभव देतं आणि तणाव कमी करतात. तिसरं, तुमचे हावभाव आणि चेहरा हे शब्दांपेक्षा मोठी भूमिका बजावतात. एक हलकं स्मित, मऊ सूर आणि डोळ्यातील शांतता कठीण विषय सुद्धा सोपा करून टाकते. चौथा, विषयावरती बोला, व्यक्तीवर नाही. व्यक्तीवरती आरोप केला तर नातं तुटतं, पण विषयावरती बोललात तर समस्या सुटते. आणि 5वा नियम, सर्वात महत्त्वाचा, कधी बोलू नये हे शिकणं. काही क्षणी शांत राहणे म्हणजे आपण हरलो नाही, उलट परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्याचा हा सर्वात मोठा परिपक्व मार्ग असतो. हे 5 नियम पाळले तर तुमचं बोलणं फक्त प्रभावीच नाही तर लोकांच्या मनाला भिडणारं होतं. आणि महत्त्वाचा संदेश म्हणजे बोलणं ही खरोखरच एक नाजूक कला आहे. ती शिकायला आयुष्यभर जातं, पण एकदा ही कला हातात आली की नाती सहज सुधारतात, मतभेद कमी होतात आणि व्यक्तिमत्व नव्या तेजाने चमकू लागतं. कारण योग्य शब्द योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरले तर केवळ संवाद बदलत नाही, तो संपूर्ण आयुष्याचा प्रवास बदलून टाकतात. म्हणून आजपासून फक्त एक छोटा निर्णय घ्या. मी बोलण्यापूर्वी एक क्षण विचार करेल. हा एक क्षण तुमचं बोलणं शक्तिशाली बनवेल, तुम्हाला समजूतदार बनवेल आणि तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत, आकर्षक आणि प्रभावी करेल. तर मंडळी, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.